नमस्कार. पुढील महिन्यामध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे असे शासनाने जाहीर केलेले आहे. ही कर्जमाफी गेल्या 8-10 वर्षातली चौथी कर्जमाफी आहे. दर 2-3 वर्षाला कर्जमाफी जाहीर करण्याची ही पद्धत आता रूढ होते आहे का असा प्रश्न निर्माण होतो आहे. कारण ही कर्जमाफी जाहीर करण्यापूर्वी प्रवीण परदेशी या उच्च अधिकाऱ्यांची ज्येष्ठ अधिकाऱ्यांची समिती नियुक्त करण्यात आली होती आणि या समितीने कर्जमाफीचे निकष काय असावेत ते निश्चित करावेत. शिवाय अशा प्रकारे वारंवार कर्जमाफी द्यावी लागण्याची कारणे काय आहेत ते शोधून काढावे आणि त्याच्या शिफारशी कराव्या असं सांगितलेलं आहे. त्याची शिफारस केलेली आहे, पण ती शिफारस करण्यापूर्वीच निकष मुख्यमंत्र्यांनी जाहीर करून टाकलेले आहेत. आणि वारंवार कर्जमाफी द्यायची कारणे काय याचा शोध मात्र त्यांनी काय घेतलेला आहे आणि काय शिफारशी केलेत हे मात्र शासनाने जाहीर केलेलं नाही. ते जाहीर केले तर महाराष्ट्रभर एक व्यापक चर्चा होऊ शकेल. कारण गेल्या 8 वर्षामध्ये जी कर्जमाफी करण्यात आली ती जवळपास 70-80 हजार कोटी रुपयाची कर्जमाफी आहे. शिवाय ज्यांनी वेळेवर कर्ज फेडली त्यांना प्रोत्साहन अनुदान देण्यात आले. प्रत्येकीला 50,000 रुपयाचं प्रोत्साहन अनुदान होते. आता देखील 2 लाख रुपयाचे पीक कर्ज माफ करण्यात येणार आहे आणि 50,000चे प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे. त्यामुळे ही वारंवार होत असलेली कर्जमाफीची कारणे काय आहेत? कारण शेतकऱ्यांचा सर्वात मोठी तक्रार ही आहे की उत्पादन खर्च प्रचंड वाढतो आहे. औषधे, बियाणे, खते आणि पाणी पुरवठा या सर्व गोष्टींची खर्च खूप वाढतो आहे. हा सर्व खर्च कमी करण्यासाठी शासनाने काही पायाभूत सुविधांच्या मध्ये गुंतवणूक करायची आहे का याचा विचार झालेला नाही. परदेशी समितीने नेमक्या काय शिफारशी केल्या आहेत ह्या बाहेर आलेल्या नाही आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की याचा आग्रह धरला पाहिजे आणि वारंवार कर्जमाफीने शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. जखमेवर मीठ चोळण्यासारखाच प्रकार आहे किंवा जखमेवर एखादी मलमपट्टी लावण्यासारखा प्रकार आहे. ती सुद्धा वेळेवर लावली जात नाही. आता सुद्धा जी कर्जमाफी होत आहे हे 2 वर्षापूर्वीच्या कर्जाचं आहे. म्हणजे सप्टेंबर 2025 अखेर जी कर्जे थकीत होती त्याची कर्जमाफी आहे. ते कर्जमाफी होणार म्हणून जाहीर केल्यामुळे अनेकांनी कर्ज भरलेले नाही आहेत. त्यामुळे अनेक सोसायट्या, बँका ह्या अडचणीत आलेल्या आहेत. ग्रामीण अर्थव्यवस्था ठप्प करणाऱ्या अशा प्रकारच्या कर्जमाफी योजनामुळे महाराष्ट्राचं काहीच भलं होणार नाही, उलट नुकसानच होत राहणार आहे. त्यामुळे अशा प्रकारची कर्जमाफी देण्याची वेळ येऊ नये यासाठी काय उपाययोजना करणार आहोत यावर याच्यामध्ये आपण चर्चा केलेली आहे. आपणही हा लेख पाहावा, जागर वाचावा, आपल्याला काय वाटतं ते सुचवावं आणि महाराष्ट्रामध्ये सर्वत्र याची मागणी केली जावी एवढंच या निमित्तानं मी नोंदवू इच्छितो. धन्यवाद.